आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं मामा आजोबा? नाही काही नाही. मग तुम्ही तुमचं नाक का धरलंय? तुला चांगलंच माहिती ना. खरंच मला काही माहित नाही. उगाच खोटं नको बोलू. अहो खरं तेच सांगतेय, मला खरंच काही माहित नाही. बाबा कुठे राहतो तेही मला माहित नाहीये. बाबा? आता तुझा हा बाबा मध्येच कुठून आला? त्याच्याबद्दलच विचारायला आलीये मी. तो कुठे राहतो ते प्लीज सांगा ना. मला काय माहित? तुम्हीच तर म्हणत असता ना तुम्हाला सगळं माहितीये म्हणून. नाही मला कसं माहित असणार? नेहमीच तर म्हणत असता ना. मी असं कधी म्हणाल नाही. मला काय माहित नाही. मामा आजोबा कॅच. पटेल नगर. अहो आधी घराचं तरी नाव सांगा ना. कॅच. पटेल नगर 3री गल्ली. अहो असं काय करताय? आपल्या घराचं नाव जसं माऊली निवास आहे तसं त्यांच्या घराचं पण काहीतरी नाव असेलच ना. मला काय माहित नाही. मी काय सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाही. तुला काही कळालं नाही. तू बॉल मारला नाही आणि यावेळी मला पण बॉल लागला नाही. मला पण लागला नाही. हे मामा आजोबा पण ना कधीच काही नीट सांगत नाही. काय तर म्हणे पटेल नगर 3री गल्ली. जाऊ दे, आता मलाच माझं डोकं वापरून बाबांना शोधून काढावं लागेल. मामा आजोबांनी सांगितल्याप्रमाणे इथे एकदाची आले, पण आता पुढे काय? कधी नाहीतर आईला बाबाबद्दल काहीतरी वाटायला लागलंय, पण हे बाबाला कोण सांगणार ना. बाबाचं घर कसं शोधू? माझं आता डोकं चालेनासच झालंय. काय करू? कोणाला विचारू? आदिती. शी बाई, ही आदिती पण ना. तर किती पैसे बाकी होते तुमचे? 300 ना. थँक्यू आदिती. बाबा तू इथे? हो काय हो? तुझ्या बरोबर कोण आहे? आणि कोणी नाही म्हणजे तू एकटी आलीस इथे? 1 मिनिट, तू एकटी इथे आलीस हे तुझ्या आईला मैत्रीला सांगितलंयस का? नाही. मग चल, आत्ताच्या आत्ता परत जायचंय घरी. चल, मी तुला रिक्षात वगैरे बसवून देतो. चल. अरे ऐक ना बाबा, मी एकटी जाऊन काय करू? म्हणजे मी तुला आपल्या घरी घेऊन जायला आलीये. आता जरा अति होत आहे. ते मला काही कळत नाही, पण आज मी तुला आपल्या घरी घेऊनच जाणार. कोण आहेस तू आणि कोणत्या नात्याने तू मला आपल्या घरी परत घेऊन जाणार आहेस? काय झालं? बोल ना. आता काही सुचत नाहीये बोलायला. मी विचारलं कोणत्या नात्याने तू मला परत घेऊन जायला आली आहेस? तू माझी कोण आहेस? तू आदिती नाहीयेस, शक्ती आहेस. हे जर इथे कोणाला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माहितीये ना तुला. मी तुला प्रॉमिस करते, या गोष्टीबद्दल मी कधीच कोणाशी बोलणार नाही. कसं आहे ना बाबा, माझ्या सगळ्या फ्रेंडचे आई बाबा एकत्र राहतात, फक्त माझेच आई बाबा एकत्र राहत नाहीत. त्याचं मला पण खूप वाईट वाटतं. म्हणून मी तुला माझ्या बरोबर घेऊन जायला आलीये. हे बघ, मी तुला विचारलं तू माझी कोण आहेस. तू आता हे असं भलतंच काहीतरी बोलून मला कन्फ्युज करायचा प्रयत्न करू नकोस. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडे? नाही आहे ना? हरकत नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. कारण तू माझी कोणीच नाहीयेस आणि तू माझी मुलगी तर नाहीच नाहीयेस.
असं का बोलतोयस ते मला माहित नाही, पण तुला इथून घेतल्याशिवाय मी काही जाणार नाही. वा, बरं झालं कमला आजी आल्या इथे. तुलाच घेऊन जायला आल्या असते. कुठे आहे? ठीक आहे, मागे उभे आहे. तू इथे? तिथे तू, तिथे मी तुला जायला सांगितलं ना. तू पण माझ्याबरोबर चल ना. हे शक्य नाहीये. का शक्य नाही? तुझी मुलगी सांगते म्हणून तरी चल ना. कोणी यावं आणि स्वतःला माझी मुलगी म्हणावं एवढी सोपी नसतात ना ती. आणि हे बघ, तुझ्या जागी आता खरंच माझी मुलगी आदिती असती ना तर तिच्या बरोबरही मी गेलो नसतो. का? मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला का द्यायची आहेत? तिच्या आईला म्हणजे मैत्रीला ते आवडलं नसतं. तेव्हाही आणि आत्ताही. तुला लागलं नाही ना? नाही. माझं ऐक ना बेटा. बोल ना बाबा. प्लीज घरी जा ना. तू पण माझ्याबरोबर चल ना. बाळा, मी का येऊ शकत नाहीये मी तुला सांगितलं ना. समजून घे ना प्लीज. पुन्हा पुन्हा हट्ट करू नकोस. चल, मी तुला घरी सोडतो. आदिती, आदिती कुठे आहेस तू? काय झालं ताई? आदितीला काय शोधताय? आधी मला सांगा, आदिती कुठे आहे? ती आता तिच्या रूम मध्येच असणार ना. नाही, मी आता बघून आले, ती नाहीये खोलीत. अहो, मग घरातच असेल इकडे तिकडे कुठेतरी. नाहीतर मग ती गार्डन मध्ये खेळायला गेली असेल. म्हणजे तुम्हाला दोघींनाही ठामपणे माहित नाहीये की ती कुठे आहे? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बास, तुम्ही आदितीला सांभाळताय म्हणून मी बिंदासपणे वर काम करत बसले होते आणि तुम्हालाच माहित नाही आदिती कुठे आहे. लक्ष कुठे असतं तुमचं? तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देता ना तुम्ही. मग गेले काही तास तिने खाल्लंय की नाही हेही माहित नाहीये तुम्हाला. आता माझ्याकडे बघत बसू नका, जा शोधा तिला. सगळीकडे शोधलं, आपली आदिती कुठेच सापडत नाहीये ताई. आता काय करायचं? कुठं शोधायचं तिला? आदिती गायब होण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? सगळं येतंय माझ्या लक्षात. मला माहितीये मला काय करायचंय. पटकन माझा फोन घेऊन. हो. ताई साहेब, हे घ्या. हॅलो, मिसेस मैत्री सरदेशपांडे निखारगे. तुम्ही कधी स्वतःहून मला कॉल कराल असं आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. एनिवेज, बोला, तुम्हाला काय मदत हवी आहे आमच्याकडून? मला माझी मुलगी हवी आहे. काय? माझी मुलगी आदिती हरवली आहे. तुमची मुलगी हरवली आहे ना? मग तुमचं तुम्ही बघून घ्या ना. शोधा तिला, पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करा. आणि जेव्हा पोलीस येतील ना माझ्याकडे, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचंय ना ते माझं मी बघून घे.
मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला फोन केलेला नाहीये, वॉर्निंग द्यायला फोन केलाय. आतापर्यंत तुम्ही मला बऱ्याचदा त्रास दिला आणि खूप त्रास दिलाय. अगदी आपल्या पहिल्या भेटीपासून ते श्रुतिकाच्या खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये जाण्यापर्यंत त्रास दिलाय. आणि प्रत्येक वेळी मी तुमच्याकडे दुर्लक्ष करत आले. पण यावेळी माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर तुम्हाला आयुष्यातून उठवायला मागे पुढे बघणार नाही मी. जा, मी इथपर्यंतच तुझ्या बरोबर येणार होतो. बाबा प्लीज. हे बघ, घर समोर आहे, तू सेफ आहेस आता. जा. तू पण चल ना. नाही, ते शक्य नाहीये. आणि हे बघ, सरळ घरी जा. कुठेही आजूबाजूला हिंडत बसू नकोस. आणि माझ्या मागे अजिबात यायचं नाही, कळलं? जा. आई आदिशक्ती, आधीच मी माझ्या आदितीला गमावलंय आणि शक्ती माझ्या जगण्याचा शेवटचा आधार आहे. तिला माझ्यापासून दूर करून माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. ती जिथे कुठे असेल तिथून सुखरूप तिला माझ्यापर्यंत घरी आण प्लीज. तू स्वतः एक आई आहेस आणि माझ्यातल्या आईची तुला कळकळीची विनंती आहे. माझ्या शक्तीला सुखरूप घरी आण. किंग बॉस, मला जाऊ द्या ना, मला सोडा प्लीज. हलू नको, आता गोळी कुठे लागेल ना काही सांगता येणार नाही. किंग बॉस, का गरीबाला एवढं छळताय? कारण आज आम्ही खूप खुश आहोत. पण तुम्ही खुश का हे पण सांगत नाही आणि मला जाऊ पण देत नाही. पुन्हा हल्लास, हलू नको. आम्हाला नीट नेम धरू द्या. किंग बॉस, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही माझ्यावर नेम धरताय आणि ॲज अ कार्यकर्ता म्हणून तुम्ही माझा गेम करताय. किती हलतोय, किती बोलतोय, तुझा प्रॉब्लेम काय रे? हे कळतच नाही. किंग बॉस, जगात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक या समस्या व्यतिरिक्त शारीरिक प्रॉब्लेम पण असू शकतो ना. तुम्ही नेम धरल्यापासून मला जोराची. किंग बॉस, हे बघा, अजून जर 5 मिनिटं लेट केला ना तर काय होईल ते मी पण सांगू शकत नाही. आणि जर का काही झालं तर त्याला मी जबाबदार नसेल. हा ठीक आहे साहेब, आपल्याला बोलवलं. ओके, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. त्या मैत्रीचा बदला घेण्याची संधी समोरून चालून आली आहे. आपण तर कधीपासून संधीचीच वाट बघतोय साहेब. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. त्या मैत्रीचा आम्हाला फोन आला होता. तिची मुलगी हरवली सांगत होती. आता ती पोलिसांना नाहीतर त्या मैत्रीला मिळायच्या आधी आपल्याला मिळाली पाहिजे. मिळणार, आपल्यालाच मिळणार. अशी स्वतःहून चालत आलेली संधी आपण कधीच सोडत नाही. आम्ही पण हाच विचार करत होतो. या प्रकरणात आमचा आधी काहीच हात नव्हता. पण आता आम्ही स्वतः हात धुवून त्या मैत्रीच्या मागे लागणार आहोत. आलेली संधी जी आहे ना, तिचा फायदा घेणार, नेम धरणार आणि त्या मैत्रीचा गेम करणार.
हॅलो. सर, माझी मुलगी हरवली आहे. काय? हो, म्हणजे मी माझ्या परीने सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही. तिच्या जीवाला धोका आहे, मला खात्री आहे. प्लीज प्लीज तुम्ही शोधून काढा ना तिला. हे बघा मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलीला नक्कीच शोधून काढू. बट मला सर्वात आधी तिचे आहे ना काही डिटेल्स लागतील. सो मला सांगा की तिला तुम्ही शेवटचं कधी पाहिलं होतं? काल रात्री शेवटचं आम्ही सोबतच होतो आणि मग त्याच्यानंतर हे बघा मॅडम, तुमची सगळी केस माझ्या लक्षात आली आहे. बट सगळ्यात आधी तुम्ही मला तिचे आत्ताचे करंट फोटोज फॉरवर्ड करा. आम्ही लगेचच तपासाला सुरुवात करतो आणि तिच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली की लगेच तुम्हाला कळवू. थँक्यू सो मच. ओके. रावसाहेब भाऊ काय करताय? ए डॉली उठ. मामा तू? मला वाटलं जाऊ दे. एक मिनिट, पण हा काय प्रकार आहे मामा? किती गाढ झोप लागली होती मला. ए अगं बाई, तिथं आपल्या सगळ्यांची झोप उडणार आहे कायमची. अगं कोणाची टेन्शन नाही तर कोणाची अति आनंदाने तर कोणाची अति दुःखाने. अगं आपली आदिती. तिचं काय? अगं ती घरातून गायब झाली ना. काय? हो, नाही जेव्हा जेव्हा असं घडतं ना तेव्हा ती फक्त बातमी नसते, प्रलय असतो, महाप्रलय. अरे मामा, पण इतकी माणसं घरात असताना अशी कशी गायब झाली? अगं घरामध्ये हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना. अगं या घरातल्या दोन्ही पार्ट्या एकमेकाच्या बाबतीत एकमेकाच्या विरोधात बोलतायत. अगं त्या कमला आणि रूपाला वाटत होतं आदिती मैत्रीकडे असेल आणि त्या मैत्रीला वाटत होतं त्या दोघींकडे असेल, पण ती घरात कुठेच नाही. तुला काय वाटतं? हा, मला वाटतं कमला आणि रूपा या दोघीच याला जबाबदार आहे. त्यांचं लक्ष नसल्यामुळेच ती गायब झाली. मैत्री सुद्धा त्यांच्यावर जाम भडकली. पण वहिनीचा आपल्यापेक्षा त्या दोघींवर जास्त विश्वास आहे. बघितलंस ना, वहिनी घरात असताना त्या कशा रुबाबत वागतात ते. कधी कधी त्यांचं वागणं बघून मला प्रश्नच पडतो की नेमकं मालक कोण आहे आणि नोकर कोण. असं समज ही त्याचीच फळ आहे. ही फक्त सुरुवात आहे ग. जेव्हा जेव्हा मैत्री बरोबर तिची मुलगी असते ना तेव्हा तेव्हा ती अतिशय स्ट्रॉंग असते, आणि जेव्हा तिच्या मुलीच्या बाबतीत असं काही वर खाली घडलं ना ती फार कोलमडून पडते. आता ही तिच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे. पण अजूनही एक प्रश्न कायम आहे. कोणता? की या सगळ्याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? तुला काय वाटतं? रावसाहेब असतील का? माहित नाही, असूही शकतात आणि नसूही शकतात. तसंही त्यांच्या बाबतीत कोणालाच कोणतीच गोष्ट ठामपणे सांगता येत नाही. हाच तर त्यांच्यातला युनिकनेस आहे. आता हे काय मध्येच काय नाही, तुला नाही समजणार. अगं बाई, मग मला समजेल असं बोल ना. काही नाही मामा, एकतर तुझ्यामुळे आधीच माझी झोप मोड झालीये. आता मला माझं उरलेलं स्वप्न पूर्ण करू दे. तू जा. गुड नाईट. आणि हो, तू सांगितलेल्या गुड न्यूज बाबतीत आपण उद्या बोलू. बाय. गुड नाईट. मामा जा तू. रावसाहेब,
काय ग, काय करतेस हे? असं पावसात भिजत उभं राहतं कोणी? मला माहितीच नव्हतं पाऊस येणार आहे ते. थंडीने कुडकुडतीयस तू. चल आधी आत, गरम पाण्याने आंघोळ कर, मगच बरं वाटेल. आदिती, आदिती, पैसे मला माझी आदिती हवी आहे. मला माझी आदिती हवी आहे. अहो ताई, आम्ही पण तिच्यासाठी तळमळतोय ना. एवढ्या पावसात तिला कुठं शोधायचं सांगा ना. बाहेर धोधो पाऊस पडतोय, तुम्हाला नाही आम्ही जाऊ देणार. कमलाई, अगं विचार कर, बाहेर एवढा पाऊस पडतोय, माझं पिल्लू त्यात अडकलं असेल, त्याचा विचार करणं काय झालं असेल त्याचं मला माहित नाही. मला माझ्या आदितीला शोधायचंय. माझी आदिती कुठे आहे? अहो ताईसाहेब ऐका ना प्लीज. आदिती